अध्याय 30. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रेय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. अगाध देव गुरु चरित्र श्रवण पठणे होय मनेप्सित. श्रोती व्हावे सावध चित्त, परिसावे वृत्त पारशाचे. मुंबापुरीचे राहणारे पारशी, ब्रजोरजी कामदार धीपुराशी. होते त्यांचे आप्त मुंबईसी, नवरोजी नामे गृहस्थ. स्वामी महाराजांच्या अद्भुत लीला ब्रजोरजी सांगती नवरोजीला. परंतु सत्य न वाटे तयाला, म्हणून आले अकलकोटी. उतरले साहेबाचे बंगल्यात, 3 दिवस झाल्या उपरात. द्वारे लावून बैसले एकांत, मध्यरात्रीचे नवरोजी. बाहेर बैसले पहारेकरी, नवरोजी बंगल्यात मंचकावरी. बैसले होते त्यांचे शेजारी, खुर्च्या होत्या मांडिल्या. त्यातील एक काष्टासनावर अकस्मात येऊनी योगी राजेश्वर. बैसले स्वामीराय दिगंबर, नवरोजीने विलोकिले. स्वामी महाराजांस दंडवत, साष्टांग करुनी प्रणिपात. म्हणे द्वारे बंद भृत्य संरक्षित, असता कैसे आलात. चमत्कार वाटूनी नवरोजीस, म्हणे हे परमेश्वर अंश. मग आपले प्रपंच वृत्तांतास निवेदिले लीनतेने. फिटूनी ऋण पुष्कळ संपत्ती, मजला व्हावी अधिकार प्राप्ती. परिसुनी त्रैमूर्ती राज वदती, होता देशील काय आम्हा. नवरोजी वदे कर जोडून, प्राप्तीचा चतुर्थांश खचित देईन. त्यापरी सांगतो अत्रिनंदन, नर्मदेकडे जावेत्वा. आशीर्वचन परिसुनिया शुभ तांबूल उठण्यासी केला प्रारंभ. गोष्टी चालल्या असता क्षेम, यतीनाथ गुप्त झाले. श्रीमंत मल्हारराव महाराजांकडून नवरोजीस आणा बोलावून. ऐसी लेखी राजाज्ञा घेऊन आले न्यावया नवरोजीला. बडोद्यासी गेले तत्काळ, भेटूनी महाराजांसी कुशल. परिश्रम करूनी पुष्कळ कार्यसिद्ध झाले. श्रीमंत मल्हारराव गायकवाड राज्यासनी विरासले आरूढ. त्यांनी नवरोजीस द्रव्य उदंड दिधले वसालंकारादी. नंतर नवरोजीस स्वामी समर्थांची आठवण झाली कृपेची. मग तत्काल अक्कलकोटाची वाट धरिली तयाने. येऊनी अक्कलकोट ग्रामात स्वामीराजे चरणी लोळत. म्हणे जगदीश्वर अनंत, ऋणमुक्त केले मजलागी. आपल्या कृपावलोकने करून कोण सुखी न होई जन. सर्वत्र सर्वदा आनंद निमग्न होती पावन दयाळा. आपण असं विनयपूर्वक गुजरात देशाचे नृपनायक मल्हारराव महाराज भाविक. त्यांनी एक विचारविले. श्री दत्तात्रेय स्वामी राजांस समारंभासहित खास. आणवावे स्वराजधानीस, ऐसा हेतू नृपाचा. यासव मज समागमे, दिधली ब्राह्मणाधिक मंडळी प्रेमे. तदाती मंडळी अनुक्रमे, करीती नमन यतिवर्या. मग त्यांनी प्रति दिवशी वेचुनी गुर्जराधिपतीच्या धनासी, ब्राह्मणाधिक सर्व सेवेकरांसी आणि ग्रामस्थांसी आग्रहे. नित्य पक्वाने रसिक सोज्वळ, नूतन नित्यशी नित्य मंगल. भोजन समारंभ मोठा दंगल, अकलकोटी चालविला. समर्थांसी न्यावया बडोद्याप्रती, अनेक प्रकारचे यज्ञ करीती. अनेक गप्पा थापा मारिती. जगद्गुरुसी न्यावया घालूनी मोठमोठे मध्यस्थी. खटपट सेवे करी धनार्थी, परस्परे स्थायिक स्वार्थी. न कळता प्रभुराया, सर्वार्थयामी सर्व साक्षी. अनंत ब्रह्मांड व्यापार निरीक्षी. जगदुत्पत्ती करवनी संरक्षी. सहा रही करीत असे. त्रैलोक्याचा स्वामी सूत्रधार, सर्वाधिष्ठान जगदाधार. द्रष्टा श्रोता मंता विज्ञाता निर्धार. निर्विकार श्रुती वर्णित. धरिला ज्याने संन्यास वेश. उपनिषद मतितार्थ विशेष. अविद्या माया रहित निर्विशेष. परब्रह्म स्वरूप विराजित. ऐसा निरुपम विराजमान. तयांनी नेऊ म्हणती अज्ञानी जन. गुप्त रीतीने शिबिकेत बैसवून घेऊन जाऊ म्हणती ते. अविद्यायुक्त देहांकार, जेथे माजला संसार बडीवार. समीप असुनी जाहला दूर, पडिला विसर प्रापंचिका. प्राप्तीचा चतुर्थांश देण्याची वासनांना राहिली नवरोजीची. कार्यापुरते आर्जव करण्याची संसारिकांची खोड असे. गरज सरो आणि वैद्य मरो ऐसी, लोकांची म्हण येते अनुभवासी. आपली वासना जैसी, तैसीच फलद्रुम होत असे. तात्या हर्षे रामभाऊ मानशे, समर्थांसी न्यावया घेऊनी अपैसे. बरेच लोक अनायासे आले होते कार्यार्थी. भांगेत घालूनी धोत्राधिकांचे बीज, स्वामीरायांसी पाजविले सहज. धन प्राप्त सोडूनी लाज, माजले सर्व द्विजाधिक. तेव्हा स्वामीराजांची प्रकृती विषारी पदार्थे घाबरली होती. वडोदकर मंडळींचे कापट्य अति उघडे पडले सकलते. त्यात संभावित गृहस्थांनी ऐसे साहस करू नये म्हणून निवारण केले असता कपट्यांनी अघोर कृत्य केले हो.
इतुके जरी साहस झाले तथापि समर्थे विषादान मानिले. त्याची समर्थ पूर्ण म्हणिजेले अभेद समदर्शी जे. यशवंतराव येवल्या जासुद 2 वेळा आला होता धनयुक्त मद. शिव दत्तात्रेय सच्चिदानंद स्वामी राजांसी न्यावया. मल्हारराव भूपती निर्मल धार्मिक शूर शांत दयाळ. त्यांनी शुभेच्छा आलेले मंडळ यांचेनी पूर्ण झाली नसे. येथे पाहिजे केवळ शुद्ध भाव तेथेची तिष्ठे देवादिदेव. असो आलेल्या लोकांस सदैव आशीर्वाद दिधला गुरुनाथे. तात्या हर्षाने रामभावला समर्थांचा आशीर्वाद फळला. वृद्धापकाळी संरक्षाला पुत्र झाले दोघांसी. दत्तात्रेय स्वामींच्या जय जयकारा वणिती त्रयमूर्तीच्या अवतारा. आनंदे गेले ते स्वनगरा हर्ष निर्भर होनी. एक तिरगुळ विठ्ठलराव हैदराबादेस वसे सदैव. माणिक प्रभूंचे चरणी भाव असे शुद्ध तयाचा. निंद कर्म वर्तनावरून मामलतीचे कामावरून तयासी टाकिले काढून त्या मोगल सरकारांनी. आली कारागृहवासाची वेळ संकटी पडिला विठ्ठल व्याकुळ. आता कोठे जावे म्हणून पळ काढिला विठ्ठल त्रिपल्लीने. माणिक प्रभूंकडे जावे जरी तेथे वारंटे धरतील तरी. शृंखला घालून पायी करी कारागारी नेतील म्हणून रातोरात निघाला माध्यान्ह रात्रीच्या समयाला. विठ्ठलराव अक्कलकोटी आला शोध करीत समर्थांचा. त्या समय योगीराज दत्तावधूत शेखनुरुद्दीन अवलियांचे दर्ग्यात प्रिय सेवक जनासमवेत होते निद्रित जगद्वद्य. तेथे विठ्ठलराव गेला न कळत. उजारास करविले जागृत म्हणे दर्शन करूनी मसलत. सांगा मजला तात्काळ. या प्रकारे गडबड चालता जागृती आली दत्तावधूता. विठ्ठल समीप जाऊनी चिंता युक्त संकट निवेदिले. समर्थ वदती दुष्ट दुर्जना कार्य परस्त्रिया आणि परधना. अपहारिले त्वा नाना येथे पातलासी पापिष्टा. कर्म करावे हासत हासत परिणामी भोकावे मग रडत. तुझ्या बापाचे आम्ही आहोत सेवक काय खलारे. मग वदे विठ्ठल राव तिरगुळ उद्धरिली गणिका अजामेळ. मी खल दुष्ट पापात्मा केवळ चरणाजवळ पातलो. आता कसे करून दासास संभाळावे हो जगन्निवास. त्रैलोक्यातही मला या वेळेस अन्यत्राता नसे की. नंतर आज्ञापिती यतिवर्य तात्काळ जावे त्वा निर्भय. क्षमा केले तुझे अन्याय सावध होय आता तरी. विठ्ठल म्हणे झाल्यास सुखे माझी सुटका तरी अर्पिन एक सहस्र मुद्रिका. साष्टांगी नमुनी जगन्नायका हैदराबादेस तो गेला. वरिष्ठांनी विठ्ठलासी पाहून सोडिले अपराध युक्त करून. मग विठ्ठल त्वरेने गेला निघून माणिक प्रभूंच्या स्थानासी. माणिकर प्रभूंचे पुतणे आप्पासाहेब सज्जन शहाणे. विठ्ठलासी वदती जाऊन येणे सहस्रमुद्रिका देऊनी. ऐकून विठ्ठल लाजला अक्कलकोटी धावनी आला. दत्तगुरूंच्या चरणी लागला तेव्हा वदती गुरुनाथ. कारागृह मुक्त झाला असून कार्य देशी आमुचे धन. लोभी तू असशी कृतघ्न करीशी प्रतारणा आम्हासिका. ऐसे म्हणून पायातील पादुका तिथल्या तया कामनिका. मग त्याने समर्थांसी रामनामिका सुवर्ण मुद्रिका अर्पिली. अंगठीती 35 रुपयांची श्रेष्ठ आणि दले रोख रुपये 65. ऐसा विठ्ठल होऊनी कष्टरहित गेला आपल्या सदनासी. श्रोती परिसा सावधान ठाकूरदास बुवांचे आख्यान. सातारा जिल्ह्यात तारगाव म्हणून तेथील राहणारे बुवा हे. कान्य कुब्ज द्विज असून श्रीकृष्ण साधू नामाभिधान. सुस्वर गायन आणि कीर्तन करीत होते बापू बुवा. पंढरीस निंदकर्म केल्यावरून अंगावर कुष्ठरोग झाला उत्पन्न. भार्या ऋतुमती कुलशीलवान सती सेवेसी तत्पर असे. ठाकूर दासासी लाज वाटे शरीर कुष्ठेन दिसे गोमटे. आमचे प्रारब्ध कर्म उखटे उन्नती उपाय करावे. मग नृसिंहवाडीत जाऊन राहिले. गुरुचित्र सप्ताह मांडिले. श्रीमद दत्तात्रेयांसी आराधिले. देह आरोग्य व्हावया. तेथुनी गाणगापुरास याव्यासे निघाले ठाकूरदास. पादमार्गे सोलापुरास श्रीकृष्ण बापू पातले. तेथुनी पादचारी मार्ग सरळ. दोह बाजूस वृक्ष छाया विशाळ. गावे काही लांब जवळ शोभे मार्ग सडकेचा. सहकुटुंब बापू बुवा शकटावरी बैसुनी गाती धावा.
आले अक्कलकोट गावा जवळी तिसरे प्रहरी ते अक्कलकोट गाव आणि पेठ त्या दोहोमध्ये सोलापूरची वाट उद्याने सुंदर तरु घनदाट नाना प्रकारे शोभती त्या मार्गी चिंच वृक्षाखाली चोळाप्याचे गृहमार्ग चंद्रमोळी स्वामीरायांची स्वारी बैसली ती पाहिली बुवांनी मनोहर मूर्ती तेजस्वी देखुनी जपियती तपस्वी समाधानी होती यशस्वी दर्शने राव रंकाधिक ऐसा योगीश्वर जगद्गुरुस विलोकोनी बुवा ठाकूरदास मनी चिंतिती हे नवे मानव खास अवतारिक असतील बुवासी वदती योगीराज पुण्यश्लोक मनुष्य असोवा अवतारिक पुढील मार्ग क्रमावा हो गायक संसार धक्के खात जा ठाकूरदासासी वाटले नवल म्हणती अंतरसाक्ष दिसती पुरुष केवळ अंतरी नसुनी विचारशीळ मार्ग क्रमित क्षेत्राचा जाऊनी गाणगापुरासी करू लागले ईश्वर सेवेसी गुरुचैत्र नेमे पठणासी करीती उपवास बुवाते बापू बुवांसी झाला दृष्टांत महापादुकांचे पूजन केशर कस्तुरी युक्त करुणी जावे जेथे अवधूत चिंचे खाली देखिले तदनंतर महापादुकांचे पूजन करून यथाशक्ती समाराधन श्री मन्नूसिंह आज्ञा घेऊन बुवा आले धीपुरी श्री फलादी पुढे ठेविले प्रेमे दत्तात्रेय स्वामींसी नमिले करत जोडून उभे राहिले ठाकूरदास तेधवा तो भक्तवत्सल भवभय हरण मुखे बोलती पुरुषोत्तम भाषण केशर कस्तुरीचे केले समर्पण द्यावे आणून अम्मासी ते अंतरीचे रहस्य केशर कस्तुरीचे नृसिंह आज्ञेनुसार साचे पूजन समयीन अर्पिल्याने अंतसाक्षित्वे जाणितले मग ठाकूरदासाने साष्टांग नमन करुनी अर्पिली केशर कस्तुरी जाण मासत्रय सेवेसी राहून कीर्तन गायन करीती एके दिवशी समर्थे कीर्तनात चिलमीवरील काश जळत अंगावरी फेकिले क्षणात ठाकूरदासाने तो प्रसाद स्वीकारिला हे उदकी उगाळूनी अंगासी लावा म्हणती ऋषिकेशी शिरसा मान्य करून प्रभू आज्ञेसी तैसे करीती ठाकूरदास प्रसादिक दग्ध काष्ट उगाळून बुवा सर्वांगी करीती चर्चन मास पक्षात समथ कृपे करून कुष्ठरोग नष्ट झाला प्रसन्न होताची योगाधीश्वर आरोग्य स्वच्छ झाले शरीर बुवांचे आनंदासना पार सर्वांसी नवल वाटले पुढे बुवास मुंबापुरीत भाऊ रसुल सावकार विख्यात त्यांनी स्थान बांधून दिधले विस्तृत ठाकूरद्वार सुंदरते तेथे स्वामीराजांच्या चरणपादुका सापुनी गुरुमार्ग दाविती लोका माघ वद्य गुरु प्रतिपदेस प्रत्येका उत्साहस येती धीपुरी मस्तकीची टोपी गुरुदेव दत्त एकदा फेकिती कल्याणयुक्त श्री कृष्ण बुवांचे पत्नीचे ओटीत प्रसाद टोपी पडली ती तोची उत्तम शुभप्रद शकुन बयसे लादले पुत्र संतान स्वरूप गंभीर गुणी बुद्धिमान गुरुनाथ नाम ठेविले त्याचे मोठ्या पुण्य शहरी संचरती सत्पुरुष सदाचारी ठाकूरदास बुवा विचारी मोक्षाधिकारी विद्वान त्याचे गुरुनाथ चिरंजीव मुंबापुरी मठात वसती सदैव सुस्वर गायन कीर्तन शुद्ध भाव युक्त करीती सन्मार्गी ऐसी श्री गुरुसमर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला इति त्रिदशोमोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी